अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी माऊली या चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत अभिनंदन आहे. श्री स्वामी समर्थ विशेष मंत्र संकटावर मात करण्यासाठी. जर आपल्या जीवनात कोणतं अकस्मात संकट आलं असेल, या जीवनात असं कोणतं संकट आहे जसं की आपल्याला काही मार्ग दिसत नाहीये, कोणता उपाय करायचा, काय करायचा, कसं करायचं, या समस्याला कसं दूर करायचं, जर आपल्या मनात ही शंका येत असेल, हे प्रश्न निर्माण होत असतील, तर नक्कीच आपण ही 3 दिवसीय उपासना करू शकता श्री स्वामी समर्थ यांची विशेष मंत्राने. स्वामी समर्थ हे भक्तांच्या मनातील शंका, भीती व अडचणी दूर करणारे अद्भुत आणि कृपाळू संत आहेत. त्यांची उपासना मनोभावे व श्रद्धेने केली तर भक्तांना निश्चितच अनुभव येतो. 3 दिवसीय उपासना पद्धत व विशेष मंत्र दिलेला आहे, जो शंकाचे निवारण करतो, समस्या निवारण करतो आणि भक्तांना स्वामीचा प्रत्यक्ष अनुभव देतो. पण सर्वात पहिले स्वामी समर्थ उपासनेचं आपल्याला मन तयार करायचं आहे. नंतर आपला उद्देश काय आहे या 3 दिवसीय स्वामी उपासनेचा, हे पण आपल्या मनामध्ये निश्चित करायचं आहे. हे जेव्हा प्रयत्न कराले यश तुम्हाला नक्कीच मिळेल, पण तुमच्या प्रार्थनेमध्ये तीव्रतेचं किती तीव्रता आहे याच्यावर निर्भर आहे. 3 दिवसात समस्यावर मात करायची असेल तर तुम्हाला उच्च तीव्रतेची प्रार्थना निर्माण करावीच लागेल. जेव्हा ती प्रार्थना निर्माण होईल तर तुम्हाला नक्कीच त्याची प्रचिती यायला लागेल. स्वामी तुमच्या आव्हानाला प्रतिसाद देतील असा विश्वास तुम्ही मनामध्ये बाळगायचा आहे. उपासना काळात शरीर, मन आणि घरातील वातावरण अत्यंत शुद्ध हवं आणि ही शुद्धता खूप जास्त गरजेची आहे. या दिवसामध्ये मद्य, मांस, अंडे वर्जित आहे. सात्विक भोजन करायचे आहे. दिनचर्या सुद्धा आपली सात्विक आणि सोपी हवी आहे. या दिवसांमध्ये कोणाला रागवायचा नाहीये, कोणाच्या प्रती द्वेष आणायचा नाहीये, कोणाप्रतीही मनामध्ये घृणा निर्माण करायचीच नाहीये. म्हणून आपण या 3 दिवसीय उपासनाला जेव्हा बसाले तर आपले सगळे दुर्गुण एकीकडे ठेवून आपल्याला स्वामी चरणी जायचं आहे. आपल्याला स्वामी समोर बसून पंचोपचारे पूजन करायचं आहे, संकल्प घ्यायचा आहे आणि संकल्प घेतल्यानंतर 3 दिवसीय उपासना प्रारंभ करायची आहे. 3 दिवसात आपली समस्या पूर्ण दूर होईल हे मी नाही सांगत आहे, पण 3 दिवसात आपल्याला प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. फक्त मनात माझी समस्या स्वामींनी दूर केली हा विश्वास हवा. स्वामींचे संकल्प करायचे आहे. संकल्प करूनच ही 3 दिवसीय उपासना आपल्याला करायची आहे. स्वामींना आपली समस्या सांगायची आहे. आपल्याला समस्या करता प्रार्थना करायची आहे. पण जेव्हा सुद्धा तुम्ही प्रार्थना कराल आपल्या समस्या करता, तेव्हा आपलं मन दुर्गुणाहून दूर व्हायला पाहिजे. मनामध्ये निर्मळता हवी आहे, मनामध्ये विश्वास हवा आहे, मनामध्ये श्रद्धा हवी आहे आणि आपल्या शब्दांमध्ये इतकी भावना, इतकी तीव्रता, इतके शब्द जे स्वामींपर्यंत पोहोचे, ही भावना आपल्या मनामध्ये राहून ती प्रार्थना आपल्याला करायची आहे. आता हे आपल्यावर निर्भर आहे की आपण स्वामींपर्यंत आपली शब्द प्रार्थना कशी पोहोचवतोय, किती तीव्रताने, किती एक रूम होऊन स्वामींशी आपण जुळतोय, किती एकनिष्ठ होतोय, हे आपल्या मनावरती निर्भर करते. जसं लहान मुलगा एक छोटीशी वस्तू मागतो आणि ती मनापासून मागतो देवाकडे, तर त्याला देव लगेच देतो, कारण की त्याचं हृदय जे आहे ते बिलकुल निर्मळ असतं आणि त्याच्या मनामध्ये कोणतेही दुर्गुण नसतात. म्हणून आपल्याला एक लहान मूल बनून आपल्या श्री स्वामींशी आपल्याला आपल्या समस्या सगळ्या सांगायच्या आहे. प्रार्थना आता झाल्यानंतर आपल्याला तारक मंत्राला म्हणायचं आहे. आपण म्हणू शकता 1 वेळा, 3 वेळा. त्यानंतर श्री स्वामींसमोर आपण बसून बिलकुल मन लावून श्री स्वामी समर्थ अष्टकचे वाचन करायचं आहे. तारक मंत्राचं वाचन करायचं आहे. स्वामी समर्थ अष्टकचे वाचन करायचे आहे. त्यानंतर विशेष मंत्र ओम ह्रीं क्लीं स्वामी समर्थाय नमः, ओम ह्रीं क्लीं
स्वामी समर्थाय नमः, ओम ह्रीम क्लीम स्वामी समर्थाय नमः ची 1 माळ किंवा 11 माळी आपल्याला करायची आहे. जमल्यास ही उपासना सकाळी किंवा संध्याकाळी नक्कीच करा. प्रार्थना करताना वातावरण बिलकुल शांत हवं. प्रार्थनामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नको. प्रार्थना करताना मनामध्ये खूप विचार नको. काही सुद्धा काम आठवलं न पाहिजे. कोणत्याही गोष्टींकडे लक्ष न देता 3 दिवसीय उपासना आपल्याला भक्तिभाव आणि श्रद्धाने पूर्ण करायची आहे. पहा, तुम्हाला संकटावर मार्ग मिळेल आणि तुम्हाला नक्कीच प्रचिती येईल. व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा. कमेंट्समध्ये नक्कीच लिहा. श्री स्वामी समर्थ. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चुकल्यास क्षमा प्रार्थी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.